राजकारणातील एका योगायोगाची बातमी। वडिलांप्रमाणेच मुलांनीही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश केलाय। दिवंगत नेते आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे रोहित पाटील आणि सुहास बाबर प्रथमच आमदार बनून अगदी सोबत विधानसभेत गेले। 1990 मध्ये आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून विधानसभेत प्रवेश केला होता। त्यामुळे 1990 सालची एक प्रकारे पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जाते। रोहित पाटील हे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत। राजकारणातील एका योगायोगाची बातमी। वडिलांप्रमाणेच मुलांनीही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश केलाय। दिवंगत नेते आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे रोहित पाटील आणि सुहास बाबर प्रथमच आमदार बनून अगदी सोबत विधानसभेत गेले। 1990 मध्ये आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून विधानसभेत प्रवेश केला होता। त्यामुळे 1990 सालची एक प्रकारे पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जाते। रोहित पाटील हे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत।